राष्ट्रवादीचे शेखर निकम सुप्रिया सुळेंच्या संपर्कात असल्याचं कळतंय। चिपळूण संगमेश्वरचे आमदार निकम घर वापसीच्या तयारीत आहेत। लोकसभा निकालानंतर अजित पवारांना मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा आहे। स्वतः याविषयी बोलण्याकरता शेखर निकम आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार निकमजी, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। जे ऐकलंय ते खरं आहे का? नाही, अजिबात खोटं आहे। हा विषयच नाही झालेला कुठं जायचा वगैरे। राजकारणात काही घडू शकतं, जो काही दादा निर्णय घेतील त्याच्याशी आम्ही बांधील पूर्णपणे, एवढाच विषय होता। त्यामुळे मी कुठेही कोणाच्या संपर्कात नाही, मी कोणालाही फोन नाही। वैयक्तिक मैत्रीचा तर अभिनंदनाचा एखादा कोणाला फोन जात असतो, याचा अर्थ काय कुठं कोण संपर्कात आहे वगैरे असं काय? म्हणजे तुम्ही संपर्क केला, सुप्रिया ताईंचं अभिनंदन केलं? नाही, अभिनंदन वगैरे काही नाही। काही काय ऍडमिशनचा एखादा प्रश्न असतो, काय असतो त्यावेळी एकमेकाला फोन जवळचा कोणाचाही म्हणजे असतो। सुप्रिया ताईंच्या विजयानंतर तुमचं आणि ताईंचं बोलणं झालं का? नाही, अजिबात नाही बोलणं, पण उगाच माझ्या नावानं एक चालू आहे। पण निकम साहेब, तुम्ही एकीकडे म्हणताय की मी कुठेही जाणार नाहीये, जो काही दादा निर्णय घेतील तो मान्य असेल, पण दुसऱ्या क्षणी तुमचं वक्तव्य निकम साहेब, तुम्ही म्हणताय राजकारणात काही होऊ शकतं, म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? राजकारण आता इतकं अस्थिर आहे की काय घडेल मी काय सांगू ना। आज नितीश कुमार साहेबने एनडीएतून निवडून आले तरी विरोधी पक्षवाले म्हणतात की ते आम्हाला सपोर्ट देणार, हे ते बोलू शकतात। ह्याच ही निश्चित आहे। त्यामुळे हा विषय आहे, माझा काही या संबंधी करण्याची चर्चा नाही, संबंध नाही, आणि मी आता पूर्णपणे अजितदादा जो घेतील त्याला पूर्ण बांधील आहे, बाकी मला काही माहिती नाही। अगदी धन्यवाद निकम साहेब, आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल। अर्थात शेखर निकम यांचं म्हणणं आहे की मी कुठेही जाणार नाही, अजित पवारांचा निर्णय मला मान्य असेल, पण त्यासोबतच त्यांनी हेही सांगितलेलं आहे की राजकारणात काही होऊ शकतं। आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आपण सुप्रिया सुळेंना काही संपर्क केलेला नाही असं सांगत असतानाच एखाद वेळी कौतुकाकरता फोन केला जातो, शाळेच्या कामाकरता फोन केला जातो असं स्वतः निकम म्हणतायत, पण आपण फोन केला का याविषयी मात्र लोकशाही मराठीवर बोलताना निकम यांनी मौन बाळगणं पसंत केलं। आपण या संदर्भात कोणताही संवाद साधला नाही, आपण सुप्रिया सुळेंशी संपर्कच केला नाही असं निकम म्हणताय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।